नमस्कार. अर्थातच मी कांबळे संदीप. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, काल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पसंतीक्रम देताना अनंत अडचणी आल्या. तांत्रिक समस्यामुळं आपल्याला पसंतीक्रम जनरेट किंवा ती लॉक करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध होत नव्हती. या सगळ्या गोष्टीचा विचार करता उमेदवारांची हजारो मेल्स अधिकृत संकेतस्थळावर जी काही आपलं मेल आहे संकेतस्थळ, त्या ठिकाणी मेलवर अभियोग्यताधारकांनी आपला रोष किंवा आपल्या मागण्या त्या ठिकाणी व्यक्त केल्या. बरेच अभियोग्यताधारक आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित होते. या सगळ्या अनुषंगाने काल दिवसभर पवित्र पोर्टलचे संकेतस्थळ जाम असल्या कारणाने काल, आणि तुम्हाला काल सांगितलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, की ज्या मुलांची पसंतीक्रम जनरेट करणे बाकी आहेत त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळेल, आणि ज्यांचं पसंतीक्रम कंप्लीट झालेले आहेत अशा लोकांना आपलं लॉक करण्यासाठी टॅब उपलब्ध नव्हता, ते पण उपलब्ध करून दिल्या जाईल असं काल सांगण्यात आलं होतं. अगदी त्या पद्धतीनं आज काल सायंकाळपर्यंत उशिरा पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी 12 तारीख ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासोबतच अंतिम जरी नसली तरी सध्याला 12 तारीख ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि आजपासून ज्यांचं पसंतीक्रम जनरेट झालेलं आहे, ज्यांचं पसंतीक्रम देऊन झालेलं आहे, अशा मुलांसाठी आज पसंतीक्रम लॉक करण्याचा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे सायमल्टेनियसली आजपासून पसंतीक्रम जनरेट करणे व लॉक करणे, आणि ज्यांना पसंतीक्रम दिलं नाही, जनरेट केलं नाही, त्यांना पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी अशा दोन्ही सुविधा आजपासून तुम्हाला उपलब्ध होतील. आणि दुसऱ्या बाजूला आत्तापर्यंत 1,63,000 मुलांनी आपलं पवित्र पोर्टलला सेल्फ रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 50%च अशी मुलं आत्तापर्यंत पसंतीक्रम आपलं जनरेट केलेली होते. त्यामुळं नक्कीच काल उशिरापासून आणि रात्रीपासून संकेतस्थळ खूप जोरात धावत आहे. एकटंच धावतं, एकटाच पहिला येते. अशा परिस्थितीमध्ये एवढं जोरात धावते ना, की मला वाटते इथून सगळ्यांची पसंतीक्रम व्यवस्थितरित्या देणं होतील. त्या कारणानं सगळ्यांनी आपापली ज्यांची पसंतीक्रम जनरेट करणं बाकी आहेत अशा मुलांनी आपली पसंतीक्रम जनरेट करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर काही सर्वसाधारण सूचना पण आलेल्या आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, न्यूज बुलेटिन या ठिकाणी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की मित्रांनो, आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक भरतीसाठी असा कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला नाही, किंवा कोणी तुम्हाला नोकरी लावून देतो, शिक्षक भरतीमध्ये तुमचं काम करून देतो, अशा पद्धतीची जर तुमची कोणी फसवणूक करत असेल, तोतयागिरी जर करत असेल, तर अशा लोकांपासून सावधान राहण्याचा, सतर्कतेचा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सूचनेच्या माध्यमातून एक तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळं असं कोणी जर तुमची फसवणूक करत असेल, किंवा कोणी म्हणत असेल की बाबा आम्ही तुमचं काम करू देतो, वशिला लावून आमच्या कोणाशी संबंध आहेत, हे ते बऱ्याच गोष्टी, तर मित्रांनो सावधान राहा. आणि अशा गोष्टी तात्काळ वैयक्तिक मला या ठिकाणी कळवा जर कोणी असं म्हणत असेल तर. कारण शिक्षक भरती ही खूप पवित्र आहे, आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एकदम वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ होत असल्या कारणाने अशा गोष्टीला इथे थारा नाही आहे. गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी आपली निवड करण्यात येते, निवड होते. त्यामुळं अशा गोष्टीला वशिलेबाजी जर कोणी करत असेल तर इथे थारा नाही आहे मित्रांनो. त्यामुळे अशा काही जर तुमच्या गोष्टी फसवणुकीच्या जर कानावर आल्या तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधा. आपण पुढील उचित कार्यवाही त्यावर करूया. नक्कीच मित्रांनो, ही आत्तापर्यंत सगळ्यात महत्त्वाची आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर आलेली अपडेट होती. यापेक्षा काही जरी अपडेट असेल, किंवा तुमच्या मनात काही जरी प्रश्न असतील, तर तुमचे प्रश्न या ठिकाणी मला कमेंट्स बॉक्समध्ये मांडा. मी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो. कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे त्यांना वेळेवर त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आजसुद्धा देईल. अजून बऱ्याच मुलांचे काही प्रश्न येतात की सर मनपावर अनॲडेड आलेलं आहे, कसं करायचं, काय करायचं, पवित्र पोर्टलला ते पसंतीक्रम द्यायचं का नाही. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलला अनॲडेड ज्या काही संस्था आहेत मनपाच्या आस्थापना,
त्याला 100% तुमचं ठोक मानधन असते, त्याला शिक्षण सेवक नसते, लागलेल्या दिवसापासून पूर्ण पगार असतो. त्यामुळे काहीच अडचण नाही ते देण्यासाठी. बिनधास्तपणे तुम्ही देऊ शकता, ॲडेड असो अनॲडेड असो. त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे मनपाची पसंती करून देण्यासाठी. आणि याच्यापेक्षा काही जरी तुमच्या वेगळ्या समस्या असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. मी तुम्हाला प्रत्येक समस्याचे तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.